43वा दिवस सकाळी 10 वाजता। नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात। काय कसं वाटतंय मग? मस्त। कमलाजी, एवढा मोठा मॉल कधी बघितला? नाही या आधी कधीच नाही? नाही कवाच नाही। आपली वायच्या आचाराची दुकान एवढंच। गावातलं दुकान ते आपल्यासाठी मॉल आहे। तुम्ही कधी आला होतात फिरायला? नाही कधीच कधीच नाही। बरं मला एक सांगा, इथे खूप गोष्टी उपलब्ध आहेत, काय काय विकत घ्यावंस वाटतंय तुम्हाला? मला नातीसाठी कपडे आणि चप्पल छोटी। माझ्या मुलींसाठीच मी काहीतरी घेण्याची इच्छा आहे, पण आता मॉल मध्ये एवढं तर दिसतंय झकपाक झकपाक झकपाक, काय घेऊ पण काय घेऊ असं? पण घेणार तर तिच्यासाठीच घेणार तर तिच्यासाठीच आहे, दोघींसाठी घेणार। माझ्या 2 नातीच्या त्यांना कपडे बघायचे एवढं। वा नानी, तुम्ही सांगाल ती मी घेते। आता तुला काय हवंय ते मी कसं सांगणार? लुगडी घेणार आहे का? लुगडी घेणार? वा, आता वळूयात आपल्या मुख्य मोहिमेकडे। आजच्या मोहिमेचं नाव आहे सुंदर मी होणार, जसा देश तसा भेष। म्हणजे काय, जैसा देश वैसा भेष। आज आपल्या ज्या काय पाहुणे आलेले आहेत, ज्या काय तुमच्या सख्या आलेल्या आहेत तुमच्या बरोबर, त्या सगळ्या जणींना आज तुम्हाला छान सजवायचं, त्यांचा कायापालट करायचा आहे। तुमच्या भाषेत म्हणाल तर मेकओव्हर करायचा आहे। आणि हा मेकओव्हर केसांपासून ते नखांपर्यंत पूर्ण झाला पाहिजे। म्हणजे सुंदर मी होणार आहे कोण म्हणतायत? आपण नाही, त्या। आणि सुंदर तुम्ही त्यांना करणार। सगळ्यात आधी वाड्यातल्या मुलींना आपण काही पैसे देणार आहोत आणि त्यांना दुकानाचं नाव सांगितलं जाईल, पण ते दुकान कुठे आहे त्यांनी ते दुकान शोधायला लावायचंय सख्यांना। जोपर्यंत दुकानाच्या आत तुम्ही पोचत नाही तोपर्यंत तुम्हाला बोलायला, खाणाखुणा करायला मुभा नाही। कारण जो कोणी बोलेल आणि नियम तोडेल तो तिथल्या तिथे 10 मिनिटासाठी फ्रीज होईल। त्यामुळे दुकानाचं जे काय नाव असेल त्या सखीनेच ते शोधलं पाहिजे। आणि एकदा का तुम्ही दुकानाच्या आत पोहोचलात की तुम्ही बोलू शकता, कारण त्यांचा कायापालट तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी खरेदी कराव्या लागणार आहेत, पण दिलेल्या पैशात तुम्ही काय काय करू शकता एवढं सगळं हा तुमचा प्रश्न आहे। आणि हो, आतमध्ये दुकानात एका वेळी फक्त 2 जोडे असतील। जर त्या दुकानाच्या बाहेर कुठे तिसरी जोडी गेली आणि तिसरी पोहोचली तर त्यांना थांबावं लागेल। ठीक आहे? हा बोल स्नेहा। वाचता नाहीत मग ते कसे वाचून मला सांगतील कुठलं दुकान आहे? लोकांना विचारू शकतात। हा, तू लोकांना विचारू शकतात हे कुठे आहे? त्याच दुकानात शिरायचं, बाकी कुठल्याही दुकानात शिरणं अलाउड नाही। नियम मोडू नका, ही खूप महत्वाची मोहीम आहे। करायची सुरुवात? आणा रे, एकेकीने या आणि घेऊन जा। चला निघा रे। आज मी तुझी फॅशन स्टायलिस्ट बोलू शकता, जसे मुंबईमध्ये बोलतात। तर हे आहे, हे पैसे आणि यामध्ये कार्ड आहे। जागा आहेत, आता मला नाही माहिती कुठले, पण तू घे। आणि सगळे 10,000 तुझ्यावर आज खर्च होणार आहेत। पण नक्की ह्यात काय काय खर्च करायचं सांग। बघ आजी, तुला साडी सोडून दुसरं काहीतरी कोणत्या कुठं घालते? मी तुला काही हेल्प नाही करू शकणार, त्यामुळे तुला काय करायचं लोकांना जाऊन विचारताय। आणि हे जो काढल्यानंतर मी तुझी बोलू नाही शकत, तर अरे मला नको दाखवूस, मला नको दाखवूस। दादा, ही दुकान कुठे आहे? ही आहे का चालायचं गो? चालू का? नाही तर गार फिरू दे पाक कोणी पडू दे। वो कलर से बाजू में MO
CHI बरोबर. रस्ता विसरल्या वाटतं का की अरे चौकट नाही काय ह्याला. मला या दुकानची नावं सांगता तर तुला वाचायला येत नाही ना. त्यासनी तरी येते का बघूया थांब. माझा बी नातू तुझ्या एवढाच आहे सगळं मला वाचून जावं तर मला तेवढी मदत कर. फायनली आजी शोधलास. चपला कशाला काढलीस तू? घरात थोडी आलीस, दुकानात आलीस. अरे वय की याला उंबराच नाही. माझा कलर तसला तसला काढायला नको, मला उठून दिसलं पाहिजे. आजी 1000 लाख करणार. ऐक ना माझ्यासाठी प्लीज. नाही प्लीज नको 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 आजी बघ आपली नको काय नको काय पालट होती नको. आजीला खूप मनवायचा प्रयत्न केले की आजी प्लीज जीन्स घाल जीन्स घाल जीन्स घाल, पण आजी जीन्स नाही घालत आहे. खूप वेळ झाली ती येत नाही. मी खूप एक्साइटेड आहे की आजी कशी दिसणार आहे. हे पण छान आहे पण हे पण महाग आहे खूप. हे कितने काय आहे यार? सब 2000 से चालू होता आपके पास. अरे तू इतके महाग दाखवती. 2000ची चप्पलची किंमत बघितली. बापरे 2000. एवढी कधी चप्पलची किंमत असते का? मी तर दादाने विचारलं अख्खं दुकान नको आहे, मला फक्त जोडच पाहिजेत. तर ते एका जोडची किंमत सांगतोय तुम्हाला. आजी एकदम फुल प्रिन्सेस दिसलेली. लिटरली आजी म्हणजे एकदम खुशीमध्ये बाहेर आली आणि मला तर असं वाटलं की वाव याच्यापेक्षा बेटर ड्रेस मी नाही देऊ शकत. ही काय आहे? म्हणूनच अख्खी मुंबई तुला ओळखते बघ. लाजते का तू? आमची जीन्स लुगडीच्या खालती आहे. किती छान दिसते. बापरे. गावात सगळी हसतील की माणसं. नानीला याड लागलं काय, नानीला याड लागलं का काय. रसिका बघ केवढी. बघ 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 कितीला आहे. इसका प्राइस वैसे 12,000 15,000 होता है. हमने पहले कम रखा हुआ. हमारे गांव में 10 खरीद ली. कितने का? 4000 में मेरे महीने का खर्च होता है. अरे खाने का. हाँ हाँ. सब हमारे कुटुंब आपका कुटुंब खाना खाकर सोता है 1 महीने में. कळलं का? हे तुम्ही एनी टाइम घालू शकतात आणि हे एकदम मस्त आहे कपडे. तुम्हाला पण खूप छान घालू शकता. आणि रानात गेल्यावर कसं घालायची? लुंगी सारखं करायचं. मला थोडी काही नाही. अख्ख्या मुंबईमध्ये कोणी अशी स्टाईल बघितली नसेल. चल लेकर आते हैं हमारे बजट में. पैसा रहेगा तो तुम्हारी बैग लेकर जाएगी. चलो ठीक है. खूप खुश आहे की आम्ही पहिले येऊन हेअरकट केलं, कारण की बाकीचे लोक आता अपॉइंटमेंटसाठी थांबल्या, कारण की एकच दादा आहेत जे हेअरकट आणि हेअरस्टाईल करू शकतात. हा मग हे वरचे केले तर राहिले. आत्ता का बाई आत्ता का बाई आत्ता का बाई. कसं वाटलं तुला हेअर वॉश करून? छान. अगं झोपायल्यासारखं झालं. झोप आली. हो यार. मला पहिल्यांदाच कोणीतरी माझे केस धुतलेले. काय बोलते? ऐसे प्लीज स्नेहा प्लीज. आई एम डन अंकिता. आई एम डन. आई एम नॉट इवन टचिंग हिम. प्लीज बहस भैया किसी और को बोल दो ना करने को. अभी मेरे हाथ में थोड़ी ना मेरे को बोल रही है कब से यार. का मेकअप करा दे क्योंकि उलटी करायची. आई अंदाज चुकतोय. मी आजपर्यंत पहिल्यांदाच हे घातले. कसं वाटतंय? मस्त वाटतंय तर. वाव काय प्रिटी दिसत आहे. मस्त दिसते. अरे वा हसली आजी. अगं ठेव पाय. अगं पाय ठेव. कॉफी आवडतंय मला. मी आहे ना. हात सोड हात सोड. हा ये. अरे मी आहे ना म्हणून. तू नको मला धरू. नको गळ्यात पिठ्या टाकू. मला आत्ता येत होतं. आजी वेळ नाहीये. ये लो. उमाताई चल उठ. लेट्स गो. वो कॅप लगा दो ना सर. जेवढा मोठा शॉक होता ते शॉवर खाली आंघोळ करता ती टोपी घातलेली. टाइम कमी होता म्हणून ते घेऊन आम्ही अख्ख्या मॉलमध्ये फिरत होतो.
मी खरं तर असं जोकरच दिसत होती. के साइज का अच्छा कपड़ा दिखाना पिंक कलर में फट. हाँ दिस लुक्स नाइस. किसी ने खरीदा ये सेम? अभी तक नहीं खरीदा है. क्या रेट का है? ये 4000 का है, 50% ऑफ है. ए भैया ये किधर है? नहीं बता. बताओ ना. हाँ. तुम यहाँ के हो? नहीं. तो फिर कहाँ के हो? हम लोग कशली गए. अरे आली ही अप्सरा बच के रे जरा फुलटू फटाका ही बायगो आईला जादूची ही छडी मिठीची ये. काय तू काकी तुला गो कलर दिसले नाही. तू माझ्या तिकडे 4 तास घालवले. अगं खरंच मला कळत नव्हतं म्हणून तू तिकडेच उभी होती. मी बघत होती का नाही पण तिकडे बघत होती. अगं पण तू इकडे लिफ्टच्या खाली गेली असती ना मी खरंच तिकडे डोकं आपटलं असतं माझं. रमच्या हाय गं पण खरं तर ती घेताना मी रडली. म्हणजे ही काय माझ्या परिस्थिती आली आहे. सहावारी पाताळ निसली नाही, फडका घातला नाही, ती शर्ट ती घातलं म्हणजे काय सांगू दे शर्ट. तू तुझ्या हातात काय आहे? मिसळची पुडी. अरे तो मिश्रीची पुडी पाकिटात टाक की. कुठे पाकिट? हे काय तुझ्या जीन्स मध्ये पाकिट आहे ना मिश्रीसाठी. हजारानं कापड घेतली खरं, नाण्याची मिश्री नाही सुटली. काय ह्याच्यात टाक मिश्री. झालं ना तर सोय. कितना? 4400. 4900 कर दो ना प्लीज. 3900. 3900 sorry. 3900. 20 रुपये रिटर्न आहे. त्यांना आपण द्यायचं का त्यांनी आपल्याला द्यायचं? बघा ना अर्धी कामं तर मीच करते. नको. आणि गर्दीवाल्या जागेमध्ये ससा आणि नाणी तर नाही जात बाबा. आपण दुसरीकडे जाऊ जिकडे गर्दी कमी असेल. तू काय हे कसं करतोय बघ. तू काय नमस्कार घालते. हा नमस्कार घालतोय तो. पाले काय गरम 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 लागते का नाही? बघ इथं बघ. हा बघत राहा. The heels we told you. नाही याच्यावर नाही चांगले. चप्पल राहील खाली आणि पाहिजे हे माग. व्हेरी नाईस. तुला चालता येत चालतं येते पण दमाने जोरात नाही चालेल. सब चालत तास आलं पाहिजे. येतंय जमतं की. आणि आपटे खाऊ दे कुठे दे पाहिजे. 2400 रुपये आम्हाला 24. अयो 24,000 रुपयाला बुक. 24,000 नाही. 24 रुपयाला मग काढून दे. मी चप्पल घालते. कमी केलं नाहीत ना घेत ना पैसे. मग आम्ही तुम्हाला काय शंकी बिंकू काय बोलणार. अच्छा थोडी असतं. नाही कमी अच्छा केलं थोडी नाही असतं. तुम्ही. अच्छा थोडी असतं. काय करायला कमी करायला पाहिजे. आम्ही वायसा करायला बघा तिथं कमी करते. माणसाने घ्यायचं पैशाचं पुराय पाहिजे का नको. कितना कम पैसे पहले दिया. पहले कितना मॉल मध्ये जा बाहेर कंपनीचे ब्रँड आहे. असं तिचं वेळ नाही आपल्याकडे. कार्ड आहे की कॅश आहे? मिश्री आहे देऊ. काय हो म्हणजे काय कार्ड आहे की कॅश आहे? अरे त्यांनी मिश्री घासली म्हणून त्यांना बोलता. हा काय म्हणताय? हा आता बोलला मला. आता बोलला. नारायण जावा येवायला बघू दे. आता आम्ही त्यांना बोल थँक्यू फॉर डिस्काउंट. थँक्यू सर जुमसाट. मोस्ट वेलकम. आजी खरंच क्वीन विक्टोरियासारखी दिसत होती. म्हणजे एवढी ब्युटिफुल वाटत होती. आणि वेस्टर्न लोक त्याला असं वाटतं साऊथ बॉम्बेची आजी असतात ना तसं टाईपची वाटत होती. शृंगार झाला
पण सोबत साज तर हवाच. रात्री 8 वाजता. आता मला वाड्यातल्या मुलींशी हे बोलायचंय की आज तिची मोहीम होती सुंदर मी होणार, तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. रमशा, काय होता अनुभव? मी जर स्वतःसाठी सुद्धा कधी शॉपिंग नाही केली. खूप मनवावं लागलं त्यांना. ते बोलत होते नाही साडीच घालणार मी. मला खूप स्ट्रेस आला होता की काय करू मी, चांगले नाही दिसलं तर ते मलाच मारणार. आणि आता ते खूप आनंदित आहेत, सॅटिस्फाईड आहेत. वा रसिका. सगळ्यात आधी तर त्यांना मला जीन्स घालण्यासाठी मला पटवावं लागलं की तू प्लीज जीन्स नेस, पण त्यांना नाही जमलं होतं, तर म्हणून मी त्यांना सांगितलं तू पॅन्ट्स घाल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट माझ्यासोबत हे घडली की मी इथे पण खूप बार्गेनिंग केली. दादा जेन्युइनली बोलू तर मी त्यांचं मेकओव्हर लिटरलवाला केलं की मी केसच कलर करून टाकले. तर मी बोलली बघ सेम माझे कसे आहे तसेच असणार, सेमच असणार. आणि दुसरं म्हणजे तिचं असं की मी जीन्स घालणार म्हणजे नाही, तर मला दुसरं ऑप्शन मिळालं. आणि वॉज लाईक ठीक आहे हे घालेल, बोलतो हो. आम्ही लिटरली सॅलॉनमध्ये तिला मी तिकडनंच उचललं, ती सगळं लावून होती आणि मी म्हणून मॉल फिरवलाय. संस्कृती. नानीला काहीही गोष्ट करण्याच्या आधी पहिले नाही सगळ्याच गोष्टीला तिचं नाही होतं. तिला जेही मी काही कपडे ड्रेसअप वगैरे करत होती, जिने कधीच लुगडीच्या अलावा काही घातलं नाहीये, तिला या कपड्यांमध्ये आराम वाटतो. ती गोष्ट मला खूप आश्चर्यजनक वाटली. म्हणजे मी सरप्राईज झालेली की अरे मला वाटलं नाही आता खरंच आम्हाला उत्सुकता लागली की नक्की काय काय पलट झाला आणि नानी दिसणार कशी. मंडळी, तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल ना की नक्की आजच्या मोहिमेत काय झालं असेल. मला तर उत्सुकता लागलेली आहे आणि मला माहिती आहे की तुम्हाला देखील उत्सुकता लागली आहे की त्यांचा नेमका काय पलट कसा झाला असेल. करायची सुरुवात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेजा आणि कमलाजीचं. वा वा वा. का सोनेरी केसांची बावधानची कन्या. बावधानची कन्या. गाव काय सुटत नाही. वा. मला आता कमलाजी दिसत नाही, तुम्हाला दिसत आहेत का? जे सगळे आपले प्रेक्षक बघतायत ते पण विचार करते नेमकं कोण आहेत या. आता तुम्ही तुम्हाला ओळखणार नाही, उद्या गेल्या मला तुझ्या तरी ओळखेल का? ओळखणार कसं ओळखणार ते बरोबर ओळखतात. बरं आता मला सांग काय काय दिवसभर गंमत केलीस? दिवसभर गंमत काय ती शॉपिंग केली, ही घेतलं, ह्या चपल्या घेतल्या, उद्या बांधावं चालली की थारा दिसली. श्रेजा तू जाऊ शकतेस. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हेतल आणि निर्मलाजींचं. वा. हाय रुबी. हॅलो बोल, हाऊ आर यू? हाय हेतल, काय काय केलं? शूज, पूर्ण ड्रेस सगळं नवीन आहे आजींसाठी. आम्ही हा नेकलेस घेतलाय लागू बंधूमधून आणि मी त्यांना विचारलं की हा नेकलेस कुठल्या स्टोन्सचा आहे, तर त्यांनी मला सांगितलं की ह्यांना रुबी बोलतात. रुबी. हो. त्यामुळे मी आजींचं नाव रुबी ठेवलंय. अच्छा, हा काया पलट जो झालेला आहे खरंच छान आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जाऊ शकता. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अंकिता आणि उमाताईंचं. वा 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 वा. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. शब्दात सांगता येणार नाही. असं कधी आधी केलं होतं तुम्ही? कधीच नाही. लग्नाचा पण कधी मेकअप एवढा केला नाही मी. अजून मेहंदी पण नाही लावली केसाला.
डायरेक्ट रंगत लावून टाकला. बावधन मध्ये असं फिरायला आवडेल? नाही. पण हा जो तुम्ही लुक केलाय तोच तुम्ही गावात कॅरी करा असं वाटतं आम्हाला. तुम्ही म्हणताय पण बाकीच्यांची प्रतिक्रिया ऐकल्याशिवाय मी नाही ना तुम्हाला बघा कोणाला काय वाटतं याचा विचार करायचा नाही. अहो सर घातलं तरी नाव ठेवतात, नाही घातलं तरी नाव ठेवतात. अरे मग करायचं काय अशी पंचायत आहे. करायचं काय? त्यामुळे एकच सांगू सोपं, दोन्ही करून बघा. आणि दागिने जे काय तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घातले. हा बोला. मोना डार्लिंग सोना कहाँ है? लागू बंधू खूप छान आहे लागू बंधूचं. त्यातलं मी एक करणारच आहे घरी गेल्यानंतर. काय सांगताय? वा वा वा. म्हणजे आता समजा जर जीन्स घातली उमाताई तर कम्फर्टेबल वाटेल तुम्हाला की नाही? वाटेल. आता वाटेल. वा परत करूया. नक्की करूया. कुणाला तरी तुम्हाला बघायची खूप घाई झाली हो. मी सांगतो. आणा रे. कुणाला तरी तुम्हाला बघायची खूप घाई झाली हो. मी सांगतो. आणा रे. त्या व्यक्तीलाच घेऊन या. वन पीस काका. किती रडते यार. काका मी काकीला बदललं फुल. कशी दिसते हो? खूप छान. खूप छान दिसते. नवीन नाव ठेवलंय मोना डार्लिंग, चालेल का? चालतंय की. चालतंय की. साक्षात भेट झाली सुद्धा आणि अप्रुव्हल पण दिलं. हे आवडलेलं आहे. आता त्यांना जीन्स मागून घेते परत. आता कसं बरं. आज या मंचावरती तुम्हाला गावातल्या महिलांना काय सांगावं असं वाटतं? मेन म्हणजे कसं आहे की बायकांनी थोडंफार घरात राहून पण नाही जमणार आहे. आता दुनिया खूप पुढे गेली. आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत कळणार नाही की दुनिया किती पुढे गेली आहे. ते मेन म्हणजे गावातले गावात फक्त एक मॉल झाले, म्हणजे ते पण किराणा मालाच आहे. त्याच्यात पण ट्रॉली घेऊन फिरलं तर आम्ही श्रीमंत झालो असं वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकदा तरी वर्षातनं स्वतःसाठी वेळ द्या, बाहेर जावा, स्वतःसाठी एन्जॉय करा. मिस्टरांनी नाही नेलं ठीक आहे, बचत गटाच्या ट्रिप असतात त्याच्यातून जावा. हे तर अख्खं महाराष्ट्र ऐकेल आणि जग ऐकेल. तुम्ही जी आता सांगितली तुमची भावना जी व्यक्त केली. वा अंकिता, त्यांना तू सोडू शकतेस आणि तुझ्या जागेवर जाऊन उभी राहा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रसिका आणि संगीता काकूंचं. डॅशिंग डॉली Yes. वा वा वा. कधीही साडी न घालून असं कधी बाहेर पडलो नव्हतो. त्या जीन्स घालून दिवसभर फिरायला मिळलं, त्याचा आनंद होतोय. आनंद होतोय. सगळ्यांची नजर माझ्याकडेच होती. मला वाटत होती मला बघतात वगैरे, आपण कुठंतरी जावं. चल म्हणलं तिकडं, चल तिकडं, पक्षात चल म्हणलं. पण आरशात स्वतःला बघितल्यावर तुम्ही स्वतःला ओळखलं? नाही ओळखलं. नाही ओळखलं? नाही. पहिल्यांदा वाटत होतं की कसं घालावं, भीती वाटत होती. आपल्याला अशा लुक मध्ये बघितल्यावर काय विचार करतील, काय बोलतील. पण आता कसं आहे, आपल्याला जीवन जगायचंय तर तो सुद्धा आनंद लुटून घ्यायचा आहे म्हणून घातलंय. लय भारी. खरंच तुमच्या दोघींचं खूप खूप कौतुक आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रमशा आणि
4 तास होते आमच्याकडे, 3 तास त्यांना मनवण्यात गेले नाही की पण घाला, खरंच काही घाला, तसं घाला. वावगं काहीच वाटत नाही. खरंच खूप छान आहे. तुम्हाला सांगू का, बावधनच्या नाटकामध्ये जर एखादी अनारकलीची भूमिका असेल तर फिक्सच तुम्ही. खरं सांगतोय, नजर कुठे जाणारच नाही पहिले. हा, त्यांनाच बोलवा. पहिले तर आजी बिलकुल ऐकतच नव्हते की नाही म्हणजे नाही. नाहीच. मी तर बोलत होते की रमशा कट फेमस आहे झाले थोडं, तर रमशा कट करा. तर त्यांनी नो मीन्स नो केलं माझं, तर आम्ही नख लावले. त्यांचा विषयच कट केला. नखाचा रंग बघू. असं असं दाखवा थोडं पुढे. एक्सटेन्शन. अरे बापरे, हो का? नेल एक्सटेन्शन केले आम्ही फुल. संस्कृती गावात लोकांना भीती वाटेल. हो हे काय बाबा, काय बोच करतात का काय? बोच करतात. वा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण ज्यांची सगळ्यात आतुरतेने वाट बघतोय ते आहे संस्कृती आणि नानी. काय मग नानी, खरं खूप छान दिसतेस तू. दिसलं ना म्हातारपणी. आयुष्यात किती वर्ष लुगडं नेसलंस? लगीन झाल्यापासून लुगडं मी 9 वारी नेसते. नाही म्हटलं ते 30-40 वर्ष तू लुगडं घातलं असशील का जास्तच? 50 वर्ष झाली. बरं मला सांग, जर गावात तू असे कपडे घालून फिरलीस तर बावधनकर काय म्हणतील? नाही हा, मी नाही घेत. का होतं त्याच्यात? कडालीला येड लागले वय म्हणते. कशाला येड लागलं म्हणतील? तू सारखं म्हणतेस ना म्हातारं म्हातारं म्हातारं. सगळं जग म्हणेल हिच्या वयात जर ही करू शकते तर आपण का नाही करू शकत? बरं मला सांग, काय दिवसभरात काय काय झालं जरा सांग. तिने जीन्स घेतली सगळ्यात पहिले, घातलं कसं मग मिरर मध्ये एकदम पोज मध्ये काय दिसते. तिने त्या लुगडीच्या खालती पण जीन्स घालून फिरली पूर्ण मॉल. आणि जीन्सचा सगळ्यात मोठा फायदा काय? बांधावरून शेतात शिवडी मारता येते. त्याच्याने मोठा फायदा सांगू? हा, अगं नानी, पॉकेट मध्ये काय तुझ्या? आता गावात एकटी फिरतेस, मला असं वाटतं की रानात कशी असेल एकदा चालून दाखव हे कपडे घालून. वा वा, तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्नेहा भोसले आणि पूनम ठोंबरे यांचं. मी असं कधीच करेल असे वाटले नव्हतं मला. पण आज केलं छान वाटते तुम्हाला? हो, वाटतंय की छान. अशी गोष्ट आधी कधी करायला हवी होती? करायला हवी होती पण आमचे लोक नाहीत करत आमच्यात शक्यतो. पण मला असं वाटतं की आता तुम्ही जर घातले त्यामुळे तुमच्या लोकांना सगळ्ंना आवडतील हे कपडे. पण घरच्यांना नक्की आवडतात. मुली तर म्हणतील मम्मीनं काय केलंय, खूपच छान दिसतीये. तुमच्या दोघींचं मनापासून कौतुक. स्नेहा, तू तुझ्या जागेवर जाऊ शकतेस, तुम्ही इथेच थांबा. मी आपल्या गावातल्या सगळ्या सख्यांना मंचावर येण्याची विनंती करतो.
आणि आता वेळ आलेली आहे निकाल सांगण्याची. मुंबईमध्ये आलेली बावधनची मिस ब्युटिफुल आहे कमलाजी. पराग सर, मी तुमच्या मनापासून आभार मानतो की तुम्ही इथे आलात, यांचा उत्साह वाढवलात आणि तुमचे दागिने जे आहेत, दागिने यांच्यावर सजल्यानंतर त्यांच्यामध्ये अजून उत्साह वाढला, अजून एनर्जी वाढली. खूप खूप आभारी आहोत तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी. थँक्यू. आता मी आमच्या वाड्यातल्या मुलींना मंचावर येण्याची विनंती करतो. तर म्हणजे हा आठवडा आपल्या वाड्यातल्या मुलींनी आणि आपल्या ज्या सख्या आहेत त्यांनी शहरामध्ये येऊन गाजवला. आणि गाजवला नाही तर प्रत्येकानं पटवून दिलं की आपण आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि एक दिवस का होईना स्वतःसाठी जगलं पाहिजे. त्यासाठी खरंच तुमचं आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आजच्या मोहिमेची विजेती आहे श्रेजा. तर श्रेजाला जी मजा मिळणार आहे ती आहे या आठवड्यात श्रेजा असणार आहे वाड्याची मालकीन बाई. रमशा, Can I take it? Thank you. रमशा, तुझ्या गळ्यातलं मालकीनबाईचा जो नेकलेस आहे तो काढ आणि तो तिच्या गळ्यात घाल. तर श्रेजा आहे वाड्याची नवी मालकीनबाई. मालकीनबाईंना काय मिळतं? गिफ्ट हॅम्पर. पितांबरीकडून गिफ्ट हॅम्पर. दरवेळेस हे गिफ्ट हॅम्पर मी देतो, पण यावेळेस पितांबरीच्याच मालकीनबाई येणार आहेत आणि ते तुला गिफ्ट हॅम्पर देणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रिया प्रभुदेसाई यांचं. आपल्या कठीण मोहिमांना पार करत, वेदनेवर मात करत आज आपण मालकीनबाई झालात. तुमच्या या कष्टाचा चीज म्हणून पितांबरी किरणतर्फे तुम्हाला मिळत आहे एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. पितांबरी किरण प्लस पेन रिलीफ ऑइल म्हणजे करू वेदनेवर मात. मी तुम्हाला विनंती करणार होतो की आमच्या या कार्यक्रमाविषयी तुम्ही जरा मनोगत व्यक्त करा. खरं तर सगळ्या मुली यांनी खूप सुंदर मोहिमा पार पाडल्यात आणि खरंच गावात राहून या मोहिमा पार करणं या खरंच खूप अवघड आहे आणि त्यांनी त्या खूप सुंदर रीतीने पार पाडल्या आहेत. त्यांना एक मोटिवेशन मिळावं ह्यासाठीच हे गिफ्ट आम्ही त्यांना दर आठवड्याला देत असतो. खरं तर गावात राहणं, गावातल्या सगळ्या मोहिमा पार करणं हे खूप कठीण काम आहे. तसंच पितांबरी ही आज गावागावात या कार्यक्रमामुळे पोचतीये आणि आम्हाला खूप अभिमान आहे की या सगळ्यांनी वेदनेवर मात करून तेवढ्या जोमानी हे सगळे टास्क पूर्ण केलेले आहेत. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. वा, खरंच तुम्ही इथे आलात आणि अजून आमच्या मुलींचा उत्साह वाढला आहे. खरं तर तुमच्या हस्ते त्यांना पितांबरीचे गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळाले. श्रेजा नवी मालकीनबाई झालेली आहे आणि मला वाटते हे जो हाऊस मौज आहे यांची आणि यांचा जोम नक्कीच वाढलाय. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मंडळी. आता वेळ आलेली आहे निरोप समारंभाची. बॉटम 3 मध्ये कोण नाही आहेत ती नावं आधी मी सांगणार आहे. बॉटम 3 मध्ये नसलेलं पहिलं नाव आहे अंकिता आणि दुसरं नाव आहे रसिका. तिसरं नाव आहे श्रेजा आणि चौथं नाव आहे रमशा. तर तुम्ही आहात या आठवड्यातल्या बॉटम 3. मी तुम्हाला विचारतो, या तिघींपैकी कोणी या कार्यक्रमातून बाहेर जावं असं तुम्हाला वाटतं? अंकिता, हेतल, रसिका, हेतल, श्रेजा,
तिघी पण खूप छान खेळत आहेत, पण मी आज हेतलचं नाव घेते. रमशा, हेतल, चौघींनाही वाटते की हेतल तू या कार्यक्रमातून निघून जावंस. तुला काय म्हणायचं आहे? नवीन नाही आहे काही. ऑफकोर्स त्यांना वाटतं मी बाहेर जावे. मी खूप तगडी कॉम्पिटिशन आहे. एक फक्त स्ट्रेंथ वाईज नाही, स्ट्रेंथ तर ऑब्वियस आहे. क्रिएटिव्हिटी, मानसिक स्ट्रेंथ, बाकी सगळ्या गोष्टी ज्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये लागतात, हे कॉम्पिटिशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी, जिंकण्यासाठी त्या सगळ्या माझ्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मी जावं बाहेर, म्हणजे ते सोपं आहे. हेतल, तुला काय वाटतं तुमच्या तिघींपैकी कोणी या कार्यक्रमातून बाहेर गेलं पाहिजे? संस्कृतीचं नाव घेईन, कारण आधीपासूनच मोहिमांमध्ये ती खूप कमी पडली आहे आणि आताही काही फरक दिसत नाही आहे. स्नेहा, मी तुला विचारणार नाही कारण मला माहिती आहे तुझं नाव काय. संस्कृती, तुझं काय म्हणण्यात कोणी या कार्यक्रमातून बाहेर गेलं पाहिजे? आय थिंक स्नेहा आणि माझी कॉम्पिटिशन खूप चांगली झाली आहे, तर हे तर जाऊ शकते. ठीक आहे, ही झाली तुमची मतं. गावचा आहे राहणारे तर गावच्या बाहेर म्हणजेच आपल्या कार्यक्रमाच्या बाहेर जाणार नाव आहे तुम्ही सगळ्याजणी हेतलला निरोप देऊ शकता. मला नको आहे निरोप. तुला त्यांच्याकडून निरोप नको आहे का? कोणी तुला सी ऑफ केलेलं नको? तर मंडळी, हा कार्यक्रम असाच रंगत जाणार आहे आणि आता मोहिमा अजून कठीण होत जाणार आहेत. का? तर कारण आपण आपल्या गावात बावधनमध्ये जाणार आहोत. या मुली त्यांच्या वाड्यात जाणार आहेत आणि पुन्हा काही गमती जमती होणार आहेत. आणि आपलं ब्रीदवाक्य काय? जेव्हा करणार तेव्हा कळणार, आता मजा येणार. तुम्हाला पण कळणार. कधी? का? तर मंडळी, त्यासाठी तुम्हाला बघायला लागेल तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.